दादा इकडे बघा. नाच करतो काय? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अरे एक टाइम ट्रक मुळे यायला ना. चट्टे पट्टे शेरों से गोरी के शेरों से चट्टे पट्टे शेरों से शेरों से लड़का तारा ओ मुंडा मेरा ओ मुंडा मेरा. व्हिडिओ पण येणार तुम्ही खाताना व्हिडिओ. मग तुम्ही काय खाताय कळलं पाहिजे ना. माल द्या. आता एक्सप्रेशन नाही डोळे. आकाश हे व्हिडिओ काढा तिकडनं. हॅलो चालू आहे. हॅलो मी ठेवतो फोन. थांबलो ना, थांबलं की बोलू. कोणाकोणाचे किती पॉईंट झाले?
राहिलं एकच राहिलाय पॉईंट. आणि इकडं सुतेजचे मी घेतली एक पैसे दिले 50 रुपये. हे 50 रुपयाची पाण्याची बाटली घेतलेली आहे आपण एकदम व्यवस्थित. आप देख सकते हैं अभी मुझे मेरे भाई लोग मिल गए, इधर नए दोस्त बन गए. ये मुझे पूछ रहे थे कि ऊपर जा रहे हैं कि इतना थक गए. अभी ये लोग ऊपर से जाके आ चुके हैं, मतलब अभी ऊपर गए थे और अभी आ रहे हैं. अभी उनसे बात कीजिए, वो क्या बोल रहे हैं आपसे. बहुत थक गए यार. सुबह में 5:30 बजे गए थे, अभी कितना बजा? 1:30 बजा. अभी हमारी हालत तो देखो ना कि बहुत खराब. अब घर जाके पूरा 2-3 दिन सोने का ही ऐसा ही होगा. अब भाई के चैनल को सब्सक्राइब करना, लाइक करना, शेयर करना, फॉलो करना, फॉलो भी करना यूट्यूब. देख सकते हैं मेरा भाई लोग नया दोस्त बन गए मेरे इधर. बहुत अच्छे लोग हैं यहाँ के. आप भी आओ एक बार. आप भी आओ, कभी देखो गिरनार गुजरात आओ. घूमने, आपको भी मजा लो. हमने ली, आप भी लो. अब कैसा मजा आए. फिर भाई लोग भी आगे पूछो. चले गए हो भाई लोग, शर्मा गए. थैंक यू. इथं आम्हाला चढायला होत नाही आणि हे काही इथले खूप छान प्रवास आहे हा. सगळ्यांनी अनुभव एकदा. विशाल भाऊ आता मास सोडण्याचे पुढे चाललेत. असे भरपूर असे डोंगर आहेत इथे. आता हा डोंगर आपल्याला पूर्ण चढायचा आहे. रोपवे बंद असल्यामुळे आपण चालत चाललोय. आम्ही ठरवलं होतं की अर्धा रोपवे आणि अर्धा आपण चालत जाऊया, पण भगवंतांची इच्छा होती की आपण पूर्ण खालून वर चढतच जावं. त्याच्यामुळे आपण चालतच चाललो. आपण थांबलो नाही आहे. 700 पायऱ्या आपण आता पूर्ण केल्यात. 5 दे दो 5. 1 2 3 स्टार्ट. फायनली 1001 पायरी चढलेली आहे, बघू शकता. आता इथून पुढचा प्रवास हा सगळा दत्तगुरूंच्या भरोशावर आहे. आम्ही निघालोय. जय गिरनारी. गिरणारी. मी आणि माझे सुतेश सर आता आम्ही 1700-1800 पायऱ्या आलेलो आहे. अजून आपल्याला तिकडे जायचंय. तिकडे झूम करा थोडंसं. तिकडे जायचं आपल्याला एकदम. असं ते मंदिर दिसतंय, ते एक पहिलं मंदिर आहे. नंतर अजून सुद्धा आहे. सुतेश सर पुढे चाललेत. खूप इच्छाशक्ती लागते इथं चढून जायचं म्हटल्यावरती. लाईफमध्ये पहिल्यांदा एवढा मी चाललोय आणि चालणार पण आहे. जय गिरनार. 2 सख्खे भाऊ आहेत. कसे 2 भाऊ 2 सख्खे. तेच सर हितेश सर. आजकालची लोक भावाभावांना एकत्र येऊन देत नाहीत. हे 2 भाऊ असे आहेत की गिरनार पर्वत पण एकत्र चढतात. आम्ही असा आदर्श तुमच्याकडून घेतोय आणि आम्ही आमच्या बहीण भावंडांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो. पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत आता. स्टार्ट करा. 2100 पायऱ्या आता पोरांनी चढलेल्या आहेत. यायलाच लागतंय. कॉपी करायची नाही. खोट बोलायचं नाही. रोपवेनी यायचं नाही. चालत यायचं, चालत जायचं, दर्शन करायचं आणि व्हिडिओ टाकायची. खूप दमलोय तरी पण महाराजांच्या पाया पडल्याशिवाय खाली जाणार नाही. लाईफ मनी घेऊन आलेलो आहे मी. लाईफमध्ये कधी जर्किन घातलं नाहीये, पण आज जर्किन घालायची वेळ आलेली. काठी पण कधी घेतली नाहीये. आमच्यावर पण वेळ आली जर्किन घालायची. पार दिसलो का आम्ही. पण खरंच ए मामा ढकलू नको. पण खरंच खूप छान अनुभव होता. आणि मागचा तुम्ही बघू शकता, व्ह्यू बघू शकता. खूप छान आणि सुंदर. बघा किती खालून आम्ही आलेलो आहे वरती. तेवढं चालत आम्ही वरती आलेलो आहे. आणि
रोपवे तर बंद आहे, बघू शकता तुम्ही. हे आमचे मनोज सर आहेत, हे विशाल सर आहेत. व्हिडिओ काढायचा असं आहे की आम्हाला आमच्या घरच्यांना दाखवायचं आहे. देवदर्शन पण सोपं नाही आहे. खास माझ्या श्रीसाठी व्हिडिओ आहे. तिला वाटतं डॅडू तिचा चढत नाही, वर गडावर जात नाही, चालत नाही. विशालच्या परीला माहिती आहे डॅडू चढतो, त्यामुळे तिला दाखवायची. नाही पण मी दाखवणार ना, तरी पण दाखवणार. अजून असं 10 वेळा चढायचं आहे. 2000 पायऱ्या चढलोय, भरपूर चढणार आहे, अजून थांबणार नाही आहे. धुकं कमी झालं आहे काय काही ठिकाणी. चला पुढच्या 5000 ते 4000 पायऱ्यावर आपण भेटूयात. नमस्कार. कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ येतील आमच्या. बघा निसर्ग बघा काय आहे. घरी बसू नका, पावसामध्ये या बाहेर फिरायला, मज्जा करा. त्रास होतोय पण एन्जॉय. काय विशाल सर? हो 100%. जय गिरनार. धनकवडीमधले बाबा शंकर बाबा ते पण इकडे आहेत गिरनार पर्वतावरती. बोला जय शंकर. विशाल विशाल शूटिंग आता पण खाल्लं तिथलं तुमचे काढू तुमची नाही सगळ्याची. शेट लोक, हे बाबा शेट लोक. इकडे घे शूट घे. बरे शूट घे. शूट घे. देव कमी शूट जास्त. पाणी आहे गार. नाद नाही नाद बाळा. नाद मायक्रोवेव्ह मधून काढायचं. ही मोबाईल नाही ना, माकडं मोठी मोबाईल नाही. मोबाईल नाही ती खायचं वस्तू वाटतात फक्त. बोला काय रे शेट लोक. इकडे बघा बहुतेक मोबाईल दिले टाकून. हा तुम्हाला स्टार्टिंगला म्हटलं होतं वर जाणं अवघड आहे. वर आल्यावर कळालंय स्वर्ग काय असतो. जी मजा आहे ती मजा कुठंच नाही आहे. घरातल्या AC मध्ये पण नाही आहे. बघा तुम्ही हे मागं जे जिथनं मी खालनं आलो आहे तिथं तुम्हाला काहीच दिसणार नाही आहे. पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुकं आहे, कुठंच काही दिसत नाही आहे. खूप छान वाटतंय. खूप म्हणजे खूप छान वाटतंय.
सगळ्या संकल्प टीममुळे हे शक्य झालेलं आहे. खूप खूप आभार संकल्प आमच्या टीमचे. त्यांच्यामुळं आज मला हा स्वर्ग बघायला मिळालेला आहे. धन्यवाद संकल्प टीम. या ठिकाणी भरपूर दर्शनासाठी यंग लोकसुद्धा येतात. हे पर्वत एवढं वरती असल्यामुळे सर्वजण यंग पिढीसुद्धा आत्ता भक्ती मार्गाला लागलेली आहे. म्हणजे हा पर्वत अशी शिकवण देतो लोकांना की जे यंग आत्ताचे आहेत ते लोकसुद्धा इथे ट्रेक करून एक भक्तिभावाने गिरनार पर्वत चढतात. एवढं मी सांगेल. आता आम्ही अंबा माता मंदिर इथं आलेलो आहे. 5000 पायऱ्या चढून अर्धा टप्पा आता पार झालेला आहे आपला. इथनं पुढे आता अर्धा पार करायचा आहे. आता चढलोय, आता उतरायचं आहे आणि परत चढायचं आहे. ते आता दत्तगुरूंनाच माहिती आम्ही किती लवकर पोहोचणार. बोबडे सर बोला, काय म्हणताय? जय गिरनारी. जय गिरनारी. आम्ही सगळे आज गिरनारवरती आलो आहे आणि गिरनारला आम्ही कमीत कमी 5 ते 5,500 पायऱ्या चढून वरती आलेलो आहे. पण तुम्ही आजूबाजूचं हे सगळं निसर्ग बघितलं ना तर अचंबित करून टाकणार आहे तुम्हाला. काही 1 फुटावरचं नाही, 1 हाताच्या अंतरावरचं सुद्धा तुम्हाला काही दिसत नाही आहे. सगळा एक म्हणजे आपण म्हणतो ना एक चमत्कार आहे हा सगळा. एकदम स्वर्गसुख मी आकाशात असल्यासारखेच आहेत आता. स्वर्गसुखाचं फील आहे एकदम. परमार्थच याच्यामधून तुम्हाला परमार्थच घडतोय. आज आम्हाला पायी वारी झाली. आमच्याबरोबर पुण्यातले असताना आपण सगळे पुण्यातले असून पुण्यातली वारी नाही घडली, पण ही वारी आम्हाला आज नक्की घडली. बोला जय गिरनार. मोबाईल राहू दे त्यांना. दोन चमचे दे ना भाई. नाही थांबा ना, आपली नाही थांबा. या काय करू? अरे चना बोला, चना या बसून सर. फुलदरी बंद केला तुम्ही? आता 5 वाजलेत. मंदिर 6:30ला बंद होतंय. 3000 पायऱ्या आपल्याला अजून चढायच्यात. बोला जय गिरनार. हर हर महादेव. जय गिरनारी. चढायला होत नाही आता. कोणतरी रे कुठून कुठून? पुण्यातून कुठून? ए वारजे. जय गिरनारी.
जय गिरणारी. जेवढा आपण एक डोंगर तुम्हाला दाखवलाय तेवढा पूर्णच चढलेला आहे एक. आता तो उतरायला सुरुवात केलेली आहे. तेवढाच उतरायचा दादा. तेवढंच परत चढायचं आहे वरती अजून आपल्याला. सोपं नाही. देवबाईच्या संत काहीतरी करावं लागतं आणि देवाला काहीतरी द्यावं लागतं. मग ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने असतं. सगळ्यात लास्टला होतो मी. उतरताना सगळ्यात फर्स्टला आहे. उतरताना म्हणजे एक डोंगर उतरताना मज्जा आहे मज्जा. जय गिरणारी. त्रास होतोय. मानलं पाहिजे तुम्हाला या वयात तुम्ही चढताय. एवढं चढलोय उतरलोय परत चढतोय. एवढं छान वाटतंय. सरप्राईज एक. दादा कसा आहे आनंद. मोजा पेल झाले ना. मी आता इथं गिरनारच्या एकदम वरती टोकावरती आलेलो आहे. टोकावरती आल्यानंतर कसं आहे आता की इथं मी जे पोचलो ते मी एकटा नाही पोचलेलो. माझी आई आणि माझी बायको ह्यांनी मला जो सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळं मी इथपर्यंत पोचलेलो आहे. म्हणजे दर्शन आहे. दम लागलेला आहे बोलायला पण जेवढं काय आज मी आहे ते माझी बायको तिने साथ दिल्यामुळं मी आज इथे. अशीच माझी बायको मला साथ द्या आयुष्यभर. असंच मी अजून इथं मी अजून 2 वेळा 10 वेळा येईन. आणि हे ज्या सगळ्या व्हिडिओ बनवल्यात त्या सगळ्या श्री माझी मुलगी माझी बायको नीता आणि माझी आई. थँक्यू. तुम्ही मला इथपर्यंत जे पाठवलं आणि मला ताकद दिली की तू जाऊ शकतो. असं मी इथं नसतो आलो पण तुमच्या आशीर्वाद आणि दत्तगुरू महाराजांनी मला इथं बोलवलं आहे त्यामुळे मी इथपर्यंत आलेलो आहे. जरी नारायणपूरला मी दर गुरुवारी जात असेल आत्तापर्यंत मी 2 वर्ष नारायणपूरला जातो आहे. इथं पण याची परिस्थिती मला तुम्हीच दिलेली. त्याच्यामुळं जय गिरणारी. एकदम स्वर्ग असं आहे. आयुष्यात नव्हतं वाटलं की हा स्वर्ग मला बघायला मिळेल. मी म्हणलो होतो की तो यंग आहे तो चढणार. काही पण म्हणलं की स्टार्टिंगला म्हणलं की मी येणार तो. सगळे म्हणले चढणार. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर साम मेरे सुख दुख की रखते हो खबर. मेरे सर पे साया तुम्हारा है. मेरी नैया के खेवन हार तुम्ही. मेरा बेड़ा पार तुम्हीं से है. ये चमक
दमक फुलवन महक सब कुछ सरकार तुम्हीं से है। मिथिला के पवन चुमे सैया के चरण बगियन माँ बहार तुम्हीं से है। सकाळी 11:30 वाजता आपण चालू केलं होतं जायला वरती जुनागड चढायला. आता आपण रात्रीचे 11:30 वाजले. आता आपण जुनागड चढून दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आपण आता खाली पोहोचलेले ते पण सुखरूप. मस्त वाटलं, आनंद वाटला. परत नक्की यायची इच्छा आहे. आता नक्कीच परत येऊ आपण. आणि जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी. सब्जी भाजी ही कोणती भाजी? सगळ्यात भाजी पाहिजे जर हे रोटी पाहिजे काम आहे. नको चपाती. इकडं बघ ना जायचं सेम फार्म हाऊस लोणावळा आहे का? शंभो शंकर नमः शिवाय गिरिजा शंकर नमः शिवाय. ये त्रिशूल लगाओ सूख जाएगा नहीं तो जल्दी. त्रिशूल लाओ पुढे त्रिशूल. अरे फोटो के बीच में मत आओ. हाँ बीच में नहीं आवानू. आया तारी भाई जी पहिले त्रिशूल लावून घ्या तुम्ही. हो त्रिशूल लावला. मला नाही लावलं त्रिशूल. अर्धवट नका शूटिंग काढायची आहे शेठजी. गडबड करताय तुम्ही. भाई ऐसा क्या शूटिंग निकालने की हम लोगों को. बीजेपी के लोग हैं, तुमने कमल नहीं लगाया. जय सोमनाथ. जय सोमनाथ. आपली इकडे तिकडे पण हे कशाला बोलते मी आपलं सोबत बोलो. MS धोनी गुजरातमध्ये नका म्हणून गुजरातचं नाव होतं. पण दादा घेऊन व्हिडिओ कॉल आहे का? मला वाटतं व्हिडिओ काढतोय काय. दादा अजून दाद घालतोय. प्लीज दादा. वर फाटली म्हणून काय वाटत नाही. त्यासाठी होता की त्याला पुढची कामं करायची. हो ना. चल परत एकदा. स्वच्छ आहे ना.
एवढा सेक्सी व्हिडिओ ना त्यांचा एवढा सेक्सी अरे आजा आला पाटील आला आला टाके टाक 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 उडवा मारायची मानस 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 भाऊ मानस आवाजाने माझ्या तो तूच आहे फोटो काढताना लोक टाकतात नाही का समोर आम्ही हंड्रेडला जाताना नाही किरकोळ नाही फिरत रे आपण गिरला एक नंबर धरायला फूल धरायला धीरे 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 जाफर भाई नहीं आओ भाई जाता
कळतं कोण बसलंय भाकरी घ्यायची पोरीसाठी म्हटलं भाकरी आणा भाकरी एक नंबर में एक चलो अरे आख्या भारीचे तू काय तुझी हिरोईन बी भारी काय बी म्हण काय बी म्हण तुझी तुझी आता ते तुला बोलतात तू माझ्याकडे बघ तुझी अरे हा बी नाहीये मला नाहीये अरे तू तुझी हिरोईन म्हणलं हा बी माझ्याकडे बघतो तू माझ्याकडे बघतो आणि पण मला तू म्हणलं तू माझ्याकडे का बघतो मी तिकडे पण काय बघायची करायची का म्हणजे दोन सख्खे भाऊ आहेत कसे दोन भाऊ दोन सख्खे तेच सर तेच सर आजकालची लोक भावाभावांना एकत्र येऊन देत नाहीत हे दोन भाऊ असे आहेत की गिरनार पर्वत पण एकत्र चढतातच आम्ही असा आदर्श तुमच्याकडून घेतोय आणि आम्ही आमच्या बहीण भावंडांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतोय हो